ही जी मासळी आहे, ही मासळी रचण्यासाठी, उंदरापासून संरक्षण करण्यासाठी हे एका लेनमध्ये प्रत्येक एका विटामध्ये वीट अशी लावलेली आहे। ते बघा, एका लाईनमध्ये अशा 3 प्रकारचे थर लावलेले आहेत, ते आपल्याला पाहायला मिळेल। दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि ह्या उन्हामधून बघा, आपण म्हणतच असतो शेतकरी कधीच खाली नसतो। शेतकरी हा नेहमी काही ना काहीतरी करत असतो। दिवस रात्र असेच काहीतरी उपक्रम करून जेव्हा एखादा शेतकरी झोपत असतो, त्याला सकाळी कधी उठतोय आणि कधी काम करतोय असं दिसत असतं। तर बघा, हे बघा, ते लाकूड त्या विटांवर अगदी चांगल्या प्रकारे रचून, हे बघा, आपल्याला दिसतच असेल। थोडी मी व्हिडिओ झूम करून बघतो। हे बघा, हे जे लाकूड आहे ते सरळ रेषेत आलं पाहिजे, जेणेकरून हे जे पेंडे आहेत ते पेंडे त्यावर राहतील। ओके। ओके। नमस्कार मंडळी, हे बघा, हे जे पेंडे आहेत, या पेंड्यांची किंमत हा जो महिना आहे, जानेवारी महिना आहे, हा जानेवारी महिना ह्या पेंड्यांचं व्यवस्थित नियोजन करून हे योग्य ठिकाणी व्यवस्थित लावलं पाहिजे, जेणेकरून त्याला उंदीर, काही कीटक लागू नयेत, ते पेंडे खराब होऊ नयेत, याची शेतकऱ्याला नेहमीच काळजी असते। हे बघा, तसे या पेंड्यांना खूप मागणी असते। काही शेतकरी कमी दरामध्ये पेंडे मागण्याचा प्रयत्न करत असतात, पण शेतकरी हुशार असल्या कारणानं ह्या पेंड्यांची किंमत ही 5 रुपयां 10 रुपयां दिली जाते आणि जास्त कालावधी दिल्यामुळं जास्तीत जास्त कालावधी घालवावा लागतो, जेणेकरून या पेंड्यांची किंमत फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या दरम्यान हे पेंडे विकले जातात, त्याची किंमत ही चांगल्या प्रकारे मिळते। अशाच पद्धतीने ही उडवी याच्यावर रचून पूर्णपणे याचं स्ट्रक्चर केलं जातं। धन्यवाद।